सोलर इंडस्ट्री में हुए ब्लास्ट और हादसे में हुए 9 लोगों की मौत के मामले में अधिवेशन के दौरान चर्चा नहीं किए जाने का आरोप कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने लगाया है। पटोले के मुताबिक अधिवेशन के दौरान इतना बड़ा हादसा होने के बावजूद सरकार गंभीर नहीं थी। घटना पर गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया गया, वह भी कंपनी के मैनेजर पर। आपण पाहिलं की परवा त्याच अधिवेशना काळामध्ये स्फोट होऊन 9 लोक त्या ठिकाणी आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले। मी सभागृहामध्ये तोच मुद्दा मांडला की हे सरकार गरिबांचं आहे की मुठभर लोकांसाठी आहे, चर्चा झाली पाहिजे। पण पळ काढलं आणि त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स लावले आणि कोणावर लावले? तिथल्या मॅनेजरवर लावले, म्हणजे यांचं मॅनेजरवर लावले। मुद्दा असा आहे की गरीब माणूस मरो, कामगार मरो, काही घेणं देणं नाही। आणि म्हणून ही पाशवी बहुमत आहे। पाशवी बहुमताचं मी विश्लेषण अजून मांडू शकतो, पण झालेल्या घटना अधिवेशनाच्या काळातल्या मुद्दामून या ठिकाणी मी मांडल्या। सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी काही परिस्थिती आहे ह्या पाशवी बहुमताची आहे त्याच्यावर चाललेलं आहे यांचं। आम्ही लोकशाहीला मानणारी लोक, आम्हाला काही लोकांनी म्हटलं की तुम्ही एकदाही हाऊस एडजॉर्न नाही केलं। आता एडजॉर्न करायचं म्हणजे काहीतरी मारपीट करावं लागेल, फेकावं लागेल, कागद फागद काहीतरी करावं लागेल, काहीतरी बहाणा करावं लागेल। तर आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचं मत मांडलं। विधान परिषद असतील आमचे अभिजित वंजारीने तिथं चांगला किल्ला लढवला, खाली आम्ही लोकांनी लढवलं आणि आम्ही आमची भूमिका लोकशाही पद्धतीने मांडत होतो। सरकारला ऐकायचं नाही, सरकारला मनमानी करायची होती, ते आपण पाहिलेली। त्याच्यामुळे विदर्भावर अन्याय करून गेलेत हे लोक। विदर्भाला न्याय द्यायचा नाही हे त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे।